येत असते। खरं तर मित्रांनो, एका मुलीला जन्मताच त्या ठिकाणी पोलिओ झाला होता। पोलिओ झाल्यामुळं तिच्या पायामध्ये चालण्याची क्षमता, तिच्या पायामध्ये पळण्याची क्षमता त्या ठिकाणी नव्हती। पण ती मुलगी ज्यावेळेस मोठी झाली, वयाच्या 5व्या वर्षी तिच्या मनामध्ये विचार येऊ लागले की आपल्या पायामध्ये सुद्धा चालण्याची क्षमता, आपल्या पायामध्ये सुद्धा पळण्याची क्षमता निर्माण व्हावी। त्यासाठी तिनं सातत्यानं पाण्यामध्ये पोहण्याचा सराव करायला सुरुवात केली। सातत्यानं ती पाण्यामध्ये पोहण्याचा सराव करू लागली आणि पाण्यामध्ये पोहण्याचा सराव केल्यामुळं तिच्या पायामध्ये चालण्याची क्षमता निर्माण झाली। बघता बघता ती पायानं चालू लागली। त्यानंतर तिनं पळण्याचा सराव केला आणि भयान वेगानं तिला आता पळता येऊ लागलं आणि त्यानंतर ती अनेक स्पर्धांमध्ये भाग घेत राहिली। त्या स्पर्धांमध्ये ती विजयी होत राहिली आणि पुढे मित्रांनो 1956 मध्ये मेलबर्न येथील ऑलिम्पिकमध्ये तिनं भाग घेतला। त्या ऑलिम्पिकमध्ये सुद्धा तिनं सुवर्ण पदक मिळवलं आणि विश्व विक्रम तिनं आपल्या नावाचा त्या ठिकाणी केला। स्वतःच्या नावाचा एक इतिहास तिनं त्या ठिकाणी घडवला। आणि मित्रांनो, सेलिमान त्या मुलीचं नाव